श्री स्वामी समर्थ. मेष राशीच्या माझ्या प्रिय लोकांनो, आजचा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी आपलं मन पूर्णपणे शांत करा. कारण आज जे मी तुम्हाला सांगणार आहे ते ऐकून तुमच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत. तुम्ही आजवर खूप सोसलंय, लोकांचे टोमणे ऐकलेत, अपयश पचवलंय आणि अनेक रात्री अशा ओल्या होईपर्यंत रडला आहात. पण लक्षात ठेवा, नियती आता तुमच्यासाठी एक असा खेळ खेळणार आहे जो तुमच्या कल्पनेच्या पलीकडे आहे. आज तुमच्या नशिबाच्या बंद दरवाजावर चक्क काळा उभा आहे. पण तो तुम्हाला घाबरण्यासाठी नाही, तर तुमच्या आयुष्यातील दुःखाचा अंत करण्यासाठी. सावधान, भविष्यवाणी प्रत्येक मेष राशीच्या व्यक्तीसाठी लागू होणार नाही. ज्यांनी संकटातही स्वामीचा हात सोडला नाही आणि ज्यांच्याकडे अफाट संयम आहे, त्यांच्यासाठीच ही काळाची पावलं आहेत. आज तुमच्या आयुष्यात अशा काही घटना घडणार आहेत ज्या पाहून तुमच्या आजूबाजूच्या शत्रूंनाही धडकी भरेल. ज्या आनंदासाठी तुम्ही कित्येक वर्ष देव पाण्यात ठेवून बसला होता, तो आनंद आज तुमचं दार ठोठावणार आहे. पण सावध रहा, ही संधी जर तुम्ही ओळखली नाही तर पुन्हा कधीच असा योग येणार नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये मी अशा 7 गोपनीय आणि आनंदाच्या बातम्या सांगणार आहे, ज्या ऐकल्यानंतर तुमच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागतील. तुमच्या अडकलेल्या कामापासून ते पैशाच्या विवंचनेपर्यंत प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आज स्वामी तुम्हाला देणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय उठू नका, कारण शेवटच्या 5 मिनिटात मी अशी एक गोष्ट सांगणार आहे जी तुमचं संपूर्ण नशीबच पालटून टाकेन. पुढे जाण्यापूर्वी संपूर्ण श्रद्धेने कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा, कारण ज्याच्या पाठीशी स्वामी त्याला कशाची भीती. केलेलं काम अचानक पूर्ण होणार. मेष राशीच्या लोकांनो, तुमच्या आयुष्यातलं असं एखादं काम जे तुमच्या प्रगतीचा केंद्रबिंदू बनलं होतं, ज्या कामामुळे तुमच्या सकाळची सुरुवात तणावात आणि रात्रीची झोप विचारात जायची, ते काम आता अचानक मार्गी लागणार आहे. हे काम केवळ कागदाचा तुकडा नव्हता, तर ते तुमच्या स्वप्नांशी आणि आत्मसन्मानाशी जोडलेलं होतं. तुम्ही हे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, लोकांच्या पायऱ्या झिजवल्या, पण प्रत्येक वेळी थोडं थांबा असंच उत्तर मिळालं. एका क्षणी तुमची आशा मावळू लागली होती आणि वाटलं होतं की देवानं आपला हात सोडलाय का. पण स्वामींच्या दरबारी उशीर आहे, अंधेर नाही. जिथून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता, तिथेच आता हालचाली सुरू होणार आहेत. आज किंवा लवकरच तुम्हाला एक असा फोन कॉल येईल जो तुमचं आयुष्य बदलून टाकेल. ज्या व्यक्तीने तुम्हाला महिनोन्महिने दुर्लक्ष केलं, तीच व्यक्ती आज स्वतःहून तुमच्याशी सन्मानाने बोलेल. हे काम पूर्ण झाल्यामुळे तुमचा हरवलेला आत्मविश्वास परत येईल. लक्षात ठेवा, तुमचा संयम आता फळाला येणार आहे. फक्त आज कोणत्याही महत्त्वाच्या मेसेजकडे दुर्लक्ष करू नका. 2. पैशांबाबत दिलासादायक बातमी. पैशांचा विषय तुम्हाला आजवर जितका त्रास देत होता, तितकाच तो आता तुम्हाला आनंद देणार आहे. खूप दिवसांपासून तुम्ही तुमची प्रत्येक गरज मोजून मापून भागवत होतात. कुटुंबाला हवं ते देताना मनात एक अपराधीपणा वाटायचा. आज नको, पुढच्या महिन्यात बघू, हे शब्द तुमच्या पाचवीला पुजले होते. पण आता देव तुमच्या कष्टाचं चीज करणार आहे. तुमची जुनी थकबाकी, अडकलेले पैसे, बोनस किंवा एखादा अनपेक्षित आर्थिक लाभ तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो. हा पैसा कदाचित एकदम डोंगरभर नसेल, पण तो मिळाल्यावर तुमच्या मनावरचा भार नक्कीच हलका होईल. आता कुठंतरी सावरलो असं तुम्ही स्वतःला म्हणाल. ज्या पैशांची तुम्ही आशा सोडली होती, तेच पैसे अचानक तुमच्या हातात येतील. या आर्थिक दिलाशामुळे कुटुंबात शांतता येईल आणि तुमच्या निर्णयांमध्ये ठामपणा येईल. पैशांबाबत आज कोणताही प्रस्ताव घाईघाईने नाकारू नका, कारण नशीब तुमच्या बाजूने उभं राहणार आहे. तुमची वेळ आता बदलत आहे. 3. कुटुंबातील शुभ बातमी. तुमच्या कुटुंबात एक न बोललेली चिंता गेल्या अनेक दिवसांपासून सावटासारखी वावरत होती. सगळे हसत होते, पण मनात कुठेतरी काळजी दडलेली होती. मुलांचं भविष्य असो, लग्नाचं बोलणं असो किंवा आरोग्याचा विषय, काही प्रश्नांची उत्तरं मिळत नव्हती. पण आता तो काळ संपला आहे. आज किंवा लवकरच तुमच्या कुटुंबात एक अत्यंत शुभ बातमी येईल. ही बातमी ऐकल्यावर घरातील वातावरण हलकं होईल आणि पुन्हा एकदा हसू उमटेल. काहींच्या घरी लग्नाची बोलणी पक्की होतील, तर काहींना संतानप्राप्ती किंवा परीक्षेच्या निकालाची आनंदाची बातमी मिळेल. विशेष म्हणजे ही बातमी त्याच व्यक्तीबद्दल असेल ज्याची तुम्हाला सर्वात जास्त काळजी वाटत होती. या शुभ बातमीमुळे घरातील विस्कटलेला संवाद पुन्हा सांधला जाईल आणि नात्यांमधला गोडवा वाढेल. आज घरातील कोणाच्याही साध्या वाक्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण त्यातूनच आनंदाचा मार्ग निघणार आहे. 4.
करिअर किंवा व्यवसायातील मोठी संधी, जिथे तुम्हाला आजवर दुर्लक्षित केलं गेलं, जिथे तुमच्या मेहनतीचं श्रेय दुसऱ्यानेच घेतलं, तिथेच आता तुमची खरी किंमत ओळखली जाणार आहे. आपली वेळ कधी येणार हा प्रश्न आता संपणार आहे. वरिष्ठांकडून तुमचं कौतुक होईल किंवा एखादा मोठा प्रोजेक्ट तुमच्या झोळीत पडेल. व्यावसायिकांसाठी एखादी मोठी डील किंवा नवी ऑफर येण्याची दाट शक्यता आहे. लोक तुमचं ऐकायला तयार असतील आणि तुमच्या मताला किंमत दिली जाईल. ज्यांनी आधी तुम्हाला कमी लेखलं होतं तेच लोक आज तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी येतील. ही संधी अचानक आलेली असली तरी तिच्यामागे तुमची मोठी तपश्चर्या आहे. आज कोणतीही ऑफर केवळ भीतीपोटी नाकारू नका. शांत डोक्याने निर्णय घ्या, कारण ही संधी तुमच्या करिअरचा टर्निंग पॉइंट ठरू शकते. तुमचं नशीब आता तुमच्या कष्टांना साथ द्यायला तयार झालंय. स्वतःवर विश्वास ठेवा आणि आलेली संधी दोन्ही हातांनी पकडा. 5. नात्यांमध्ये गैरसमज दूर होणार. काही नाती भांडणामुळे नाही तर केवळ चुकीच्या समजुतींमुळे दुरावली होती. तुम्हाला वाटत होतं की तुम्ही चूक केली नसताना तुम्हालाच का दोषी धरलं जातंय. यामुळे तुम्ही शांत राहिलात आणि त्या शांततेमुळे नात्यातलं अंतर वाढत गेलं. मनावरची ही जखम आता भरून निघणार आहे. आज एक असा संवाद घडेल जो तुमच्या नात्याचं चित्र बदलून टाकेल. एखादा फोन किंवा अचानक झालेली भेट जुने गैरसमज धुवून काढेल. ज्या व्यक्तीशी तुमचं मन दुखावलं होतं ती व्यक्ती पुन्हा तुमच्या आयुष्यात सन्मानाने येईल. आम्ही एकमेकांना चुकीचं समजलो ही जाणीव दोन्ही बाजूंनी होईल. प्रेमाच्या नात्यात असणाऱ्यांसाठी ही नवीन सुरुवात असेल, तर कुटुंबातील वाद मिटल्याने मनावरचा भार कमी होईल. नाती वाचवण्यासाठी नेहमी मोठे शब्द लागत नाहीत. कधीकधी केवळ प्रामाणिकपणे ऐकणंही पुरेस असतं. आज तुमचा अहंकार बाजूला ठेवा, कारण नातं टिकणं जास्त महत्त्वाचं आहे. 6. आरोग्यात सुधारणा आणि मानसिक शांतता. तुम्ही शरीराने नाही तर मनाने खूप थकलेले होतात. सततच्या चिंता आणि जबाबदाऱ्यांमुळे तुमचं आरोग्य शेवटच्या क्रमांकावर गेलं होतं. झोप न लागणं आणि चिडचिड होणं ही तुमच्या मनाची हाक होती जी तुम्ही ऐकू शकला नाहीत. पण आता तुम्हाला शरीरात एक वेगळाच उत्साह जाणवेल. नकारात्मक विचारांची पकड सैल होईल आणि तुम्हाला मनःशांती लाभेल. जर तुम्ही आजारी असाल तर आता योग्य उपचार मिळतील आणि रिपोर्टमध्ये सुधारणा दिसून येईल. तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढण्याची गरज आता उमजेल. आज शरीर आणि मन जे संकेत देईल त्याकडे लक्ष द्या. थोडी विश्रांती आणि थोडा स्वतःशी प्रामाणिकपणा तुम्हाला पुन्हा उभं करेल. तुम्ही कमकुवत नव्हता, फक्त खूप काळ मजबूत राहण्याचा प्रयत्न करून थकला होता. आता स्वामी तुमच्या पाठीशी आहेत, काळजी सोडून द्या. नशिबाची साथ आणि स्वामींचा आशीर्वाद. मेष राशीच्या माझ्या प्रिय लोकांनो, आज या व्हिडिओमध्ये मी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या केवळ शब्द नाहीत तर तुमच्या आयुष्यात येणाऱ्या एका नव्या पहाटेचा तो प्रकाश आहे. तुम्ही आजवर जे काही भोगलं, जे काही सोसलं, त्या प्रत्येक अश्रूची किंमत आता नियती चुकती करणार आहे. लक्षात ठेवा, आयुष्यात संघर्ष कधीच पूर्णपणे संपत नाही, तो फक्त आपलं स्वरूप बदलतो. आता तुमचा हा कठीण संघर्ष यशात रूपांतरित होण्याची वेळ आली आहे. कधीही मनात ही शंका आणू नका की माझ्याच बाबतीत असं का घडतं, कारण देवाने तुमच्यासाठी काहीतरी मोठं राखून ठेवलं होतं, म्हणूनच तुमची परीक्षा घेतली गेली. आज तुमच्यासोबत नशीब आहे, देवकृपा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे योग्य वेळ आहे. जर आज मी सांगितलेली एकही गोष्ट तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर समजून जा की साक्षात स्वामींनी तुमच्याशी संवाद साधला आहे. मनात कोणतीही भीती न ठेवता पूर्ण आत्मविश्वासाने पुढे पाऊल टाका. व्हिडिओ संपवण्यापूर्वी एक विशेष सूचना, आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये एक प्रभावी लॉकेट सुचवले आहे ज्याचे अनुभव अनेकांनी घेतले आहेत. मेष राशीच्या जातकांसाठी हे अत्यंत फलदायी ठरू शकतं, कारण यामुळे शनी महाराजांची कृपादृष्टी तुमच्यावर राहील. हा व्हिडिओ आवडला असेल तर मनापासून लाईक करा आणि तुमच्या ओळखीतल्या इतर मेष राशीच्या भाविकांपर्यंत हा सकारात्मक संदेश शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, कारण पुढचा व्हिडिओ तुमच्या आयुष्यात याहून मोठा चमत्कार घेऊन येणार आहे. कमेंटमध्ये पुन्हा एकदा लिहा, मनश ओम नमः शिवाय. स्वामी तुम्हा सर्वांचं कल्याण करोत.